मी तुम्हाला अगोदर हा ब्लाऊज दाखवते कशा पद्धतीने झालाय. तर याची कटिंग आपल्याला पुढे पाहायलाच भेटन. आपण पेपर पॅटर्न ठेवून हा ब्लाऊज शिवलाय 38 चेस्ट मध्ये. तुम्ही फ्रंट पाहू शकतात, सुंदर असा फ्रंट आलाय. आपली 10 इंचाची बाही आहे आणि आपण काठांपासून सिंपल पद्धतीने गळ्याला असा आकार दिलाय का आपण जो ब्रॉड काठ होता तोच कट करून आपण फक्त सरळमध्ये याला पट्टे लावली. तर खूप छान याची फिटिंग आली. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलंय त्यानुसारच आपला ब्लाऊज झालाय. तर याची कटिंग पूर्ण बघा आणि तुम्हाला पेपर पॅटर्न लागत असेल तर त्याची मी पूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 38 साईजमध्ये ब्लाऊज कटिंग करणार, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. दोन्ही चॅनलला आपल्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तुम्हाला 38 साईजमध्ये मी कशा पद्धतीने पेपर कटिंग करते आणि मी वेळ वाया अजिबात घालवित नाही. तर एकाच कस्टमरचे आपल्याला 5 ब्लाऊज होते, त्याच्यातला मी तुम्हाला एक ब्लाऊज कटिंग करून दाखवते पेपर ठेवून. तर कसं आपण कटिंग करतो व्हिडिओ पूर्ण बघा. 38 साईजमध्ये आपण पेपर कटिंग करणार. तर ज्याला पेपर कटिंग पाहिजे नसेल तर साईज कोणती पण असू द्या, 4 टक्स असू द्या, प्रिन्सेस असू द्या, कटोरी असू द्या, बोटनेक असू द्या, कॉलर असू द्या, सगळे पेपर आपण अशा पद्धतीने बनवून तुम्हाला देणार आहोत. तर ज्यांना लागत असेल त्यांनी कमेंट करा आणि फेसबुकला जर असेल तर DM करा. तर एकदम स्वस्तात आपण हे पेपर कटिंग दाखवतोय तुम्हाला आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात आपण शिलाई मार्जिन पण ठेवली. आता ह्या पेपर कटिंगमध्ये आपल्याला उंचीनुसार कमी जास्त कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. आता हा पेपर मी तुम्हाला दाखवते का उंचीचा किती आहे. आता हा तयार झालाय किती 14, म्हणजे हा पूर्ण पेपर आहे 15 इंचाचा, पण तयार कितीचा होणार 14 इंचाचा. पण कस्टमरला तयार उंची लागते 15 इंच. तर तो आपण कशा पद्धतीने घेतला पाहिजे हे तुम्हाला मी दाखवते. आता हा ब्लाऊज पीस काठपदरच्या साडीवरचा. आता याला पूर्ण आपल्याला लाइनिंगमध्ये कट करावं लागेल. काठ आलेत आणि ही लाइनिंग आली, तर ह्याच लाइनिंगमध्ये आपल्याला तयार करायचं आहे. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलंय सुंदर असा याचा ब्लाऊज झालाय. तर सगळ्यात अगोदर आपण पीस एकसारखा जर नसेल तर एकसारखा करून घ्यायचे खालची साईड. आणि हा 1 मीटर मी अस्तर घेतले. तुम्ही तुमच्या उंचीनुसार आणि बाहीनुसार अस्तर घेऊ शकता. तर कस्टमरचं कंबर आहे 31 इंच. सगळ्यात अगोदर जे माप आपल्याला टाकायचं आहे ते आपण बघूया. 31चा दुसरा भाग झालाय 15.5 इंच आणि चौथा झालाय जवळजवळ 8 इंचाला एक लाईन कमी. तर मग मी तेवढंच घेते. 1 इंच आपला टक्ससाठी आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन झाली बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला 16 इंचाची उंची घ्यायची, म्हणजे शिवून हा 15 इंचाचा होईल. कारण हा शिवून झालाय 14 इंचाचा आणि आपल्याला याला शिवून 15 इंचाचा करायचा आहे. मग आपण काय केलं पाहिजे, उंची मी 1 इंच जास्त घेतली, कमरेचं माप घेतलं, एक लाईन आखून घेतली बरोबर. आता आपल्याला महत्त्वाचं काय असतं शोल्डर टाकणं. तर पाहू शकतात हे जी खालची पट्टी आहे गळापट्टी ती एकदम व्यवस्थित आपला पॅटर्न बसला पाहिजे. अजिबात मागं पुढं काहीच नको आहे. एकदम परफेक्ट असं आपला हा ब्लाऊज आला पाहिजे. जसं की तुम्ही पाहू शकता. आता मी याला इथं आखून घेते. आता आखून घेतल्याच्या नंतर आपला फरक फिटिंगमध्ये किती येतोय त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते. गळ्याची बाजू पण मी कव्हर करून घेतली. आता हा गळा जसा आहे तसा जरी आखून घेतला तरी चालते. आता मी जे माप घेतलं त्याच्यामध्ये बदल किती झाला एकदम किंचित, 1-2 लाईन किंवा अर्धा इंच जरी धरला तरी चालतंय. मग मी याला अशा पद्धतीने जरी जास्त घेतलं तर काहीच हरकत नाही, एकदम व्यवस्थित आपला येऊन जाईल. मग याच्यामध्ये बदल कुठे केला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णच पाहावा लागेल. परत एकदा आपण पेपर पॅटर्न उचलल्याच्या नंतर आता आपल्याला खालची बाजू कव्हर करायची. तर मग आपण गळ्याची बाजू एकदम परफेक्ट घेऊन आपल्याला हा कपडा कमी करायचा आहे. आलं लक्षात. आता ते कमी करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गळा लागतोय कस्टमरला जवळजवळ 10 इंचाचा. मग आपण
10.5 वर एक मार्किंग करू, म्हणजे शिवून हा 10 इंचाचा होऊन जाईल. कारण अर्धा इंच वरती शोल्डर गुंतवण्यात जातं. बघू शकतात 3 इंचावर मी याचा गळा घेते. पाहू शकतात. आणि मग तुम्हाला जर हाताने आकार नाही देता आला तर परत एकदा असा आकार जरी दिला तरी पण एकदम परफेक्ट असं येऊन जाणार. किंवा तुम्ही वेगवेगळ्या गळ्याला आकार त्याच्यामध्ये देऊ शकता. आता आपण 1 इंच आपल्या उंचीमध्ये जास्त घेतले बरोबर. आता ह्या पेपर पॅटर्न मध्ये आपण कुठं उंची वाढवली पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे उंची ही कमी पडणार नाही. जर तुम्ही फ्रंटला उंचीमध्ये जास्त घेतलं नाही तर तुमचा ब्लाऊज पुढच्या बाजूने कमी होऊन जाईल आणि पाठीमागून तुम्हाला जास्त होऊन जाईल, ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपली पट्टी आहे बरोबर 1 इंचाची, ती आपण ठेवली. आता याच्यामध्ये जर अर्धा इंचाची जर असती, अर्धा इंचाचं माप असतं तर तुम्ही अर्धा इंच पण घेऊ शकतात. आता मग मी तेच खाली घेतलंय माप, तेच लाईन मी कव्हर केली खालच्या बाजूला. कटिंग करताना सोप्या पद्धतीने कटिंग करा, जसं मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितले. पाहू शकतात काहीच अवघड नाही, जे मी तुम्हाला दाखवले अतिशय सोपी पद्धत आहे. आता आपल्याला ज्या वेळेस समोरच्या बाजूने आपल्याला फिटिंग करायची बरोबर, आपण हा एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला याला ठेवून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला जो आपण पाठीच्या भागामध्ये अर्धा इंच जास्त घेतलं होतं फिटिंग साईडनी, तेच आपल्याला याच्यामध्ये जास्त घ्यायचे. आपण याच्यामध्ये उंचीत जास्त घेतलं, याच्यात उंचीत प्लस आपल्याला साईड फिटिंग मध्ये जास्त घ्यायचे अर्धा इंच. आता पहिली गोष्ट मी पूर्ण आता 1 इंचाची मी एवढी लाईन ठेवते, कारण मला अजून याच्यामध्ये बाही कटिंग पण करायची. 1 इंचाची लाईन आपण ही ठेवली. समजा मी याच्यावरच कटिंग करणार तर मग मी ही बाजू इथं ठेवते. थोडंसं इथे तिरका आलंय, ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला कोणत्या गोष्टी समजल्या नाही तर नक्कीच कमेंट करा, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ काढू. बघू शकता आपण जसं आहे तसं आपण एकदम परफेक्ट आखून घेतले. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, हा जो पाठीचा भाग आहे अर्धा इंचाचा आपण तेवढाच वाढवून घेऊ, म्हणजे आपल्याला फिटिंगला एकदम सोपं जाईल बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचंय, आपल्याला तिरकं माप घ्यायचंय 1 इंच. ही लाईन आपल्याला खाली जोडून घ्यायची आणि ही लाईन आपल्याला थोडीशी तिरकी घ्यायची. किती सोपं आहे, ज्यांना समजलं नाही त्यांनी वारंवार तेच व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे लक्षात येऊन जाईल. आता पाहू शकतात आपण याच्यामध्ये उंची ऍड केली आणि उंची कमी पण करता येईल, ज्याला कमी उंचीचा लागतोय त्याला कमी पण करता येईल. आता मी तुम्हाला ह्या गोष्टी का समजून सांगते, कारण ज्याला पेपर कटिंग लागते तर त्यांना अडचण यायला नको. सोप्या भाषामध्ये आणि सोप्या पद्धतीने पेपरवर कटिंग कशी करायची. बरेच जण असे आहेत का त्यांना ब्लाऊज शिवता येतो पण कटिंग करता येत नाही, अशांसाठी हा खास व्हिडिओ आहे. 38 साईज मध्ये आपण 15 इंच तयार उंचीचा ब्लाऊज हा कटिंग केलाय. आता हा जसा आहे तसाच आपल्याला ठेवून कट करायचा आहे, मेन फॅब्रिक वर ठेवून कट करायचा आहे. एकदम छोटी त्याची कटिंग आणि स्टिचिंग होऊन जाते.
अजिबात कुठं चून वगैरे पडत नाही किंवा काखेत कमी जास्त होत नाही. खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज आपण कटिंग केलाय. आता आपण याला चौकोनी गळा देणार आहोत, तर मग मी याला चौकोनी याच्यात कट करते. आता गळा कटिंग करण्याची तुम्हाला ही सोपी पद्धत दाखवते. तर मी असा का बरं गळा कट करते, सोपी ट्रिक आहे. का ज्या वेळेस आपण आता बघा, मी कपडा उलगडला पाठीचा भाग आणि एकदम व्यवस्थित असं याचा शोल्डर पडला. समजा ही पट्टी जर आपण पूर्ण कट केली तर हे शोल्डर ताणलं जातं किंवा लक्षात पण येत नाही आपण मेन फॅब्रिकवर टाकल्यावर कशा पद्धतीने याला स्टिच करायचे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही शोल्डर ठेवलं थोडंसं तर काही अडचण येत नाही, सुंदर पद्धतीने याची कटिंग होते. आता राहिला आपला बाहीचा विषय. तर बाही कटिंग करताना आपल्याला 100% जॉईंट हा येणारच. अगोदर आपण बाही बघूया. 38 साईजमध्ये आपली बाही आहे. आता आपण कडेला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले, तर ते अर्धा इंच आपल्याला जास्त तर जागा ठेवावीच लागेल. ते काढण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात जर ठेवल्या तर ब्लाऊज एकदम परफेक्ट येऊन जाणार. बऱ्याच जणांना परफेक्ट अशी कटिंग येत नाही. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होऊन जातो का शोल्डर उतारणं किंवा चून पडणं काखेमध्ये, बऱ्याचशा गोष्टींचा प्रॉब्लेम येऊन जातो. तर याच्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम येणारच नाही, मी गॅरंटी देते. आता पाहू शकतात आपण 2 लेअरला जॉईंट देणार आणि 2 लेअरला जॉईंट द्यायचा नाही. 10 इंचाची बाही आहे कस्टमरची, तर आपण 11 इंचावर एक मार्किंग करू. 11 इंचावर एक मार्किंग केल्याच्या नंतर ही लाईन आपण याला जोडून घेऊ. आता ही बाही कितीची आहे मी तुमच्या समोर तुम्हाला मोजून दाखवते. 11 इंचाचीच आहे, म्हणजे शिवणी 10 इंचावर एकदम परफेक्ट अशी होऊन जाते. बघू शकता. एक पासून आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचे, म्हणजे आपल्याला हा भाग पण वाढवायचा आहे. आता कुठं किती वाढवायचं हे तुमच्या लक्षात आले. आता ज्या वेळेस आपल्याकडे कमी साईजचा ब्लाऊज येईल किंवा 38 मधून 37 साईजचा ब्लाऊज घ्यायचा आहे, मग त्यावेळेस आपली कटिंग कशी झाली पाहिजे याच्यावर जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट करा. पटकन आपण तो पण व्हिडिओ घेऊन येऊ. आता हे सगळं काम मी तुम्हाला कस्टमरच्या कामावर दाखवते. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा ब्लाऊज कसा झाला नक्कीच पूर्ण बघा.